अकोल्यात एका विवाह सोहळ्यात सोन्याच्या दागिन्यावरून वाद निर्माण होऊन लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे। 2 ग्रॅम सोन्याच्या दागिन्याच्या गायब होण्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव वाढला। अकोला शहरात एका विवाह सोहळ्यात अचानक घडलेल्या वादामुळे लग्न मोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। MIDC पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार घडला। अकोल्यातील एका युवकाचा विवाह अमरावती जिल्ह्यातील युवतीसोबत ठरला होता आणि मंगळवारी 21 एप्रिल रोजी विवाह विधींना सुरुवात झाली होती। सर्व काही सुरळीत होत असतानाच अचानक 2 ग्रॅम सोन्याचा एक दागिना गायब झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। यानंतर वधू व वर पक्षातील नातेवाईकांमध्ये चर्चा सुरू झाली। मात्र काही वेळातच या चर्चेचे रूपांतर आरोप प्रत्यारोपात झाले। दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दागिना चोरीचा आरोप केल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून दोन्ही कुटुंबियांनी एकत्र बसून विवाह सोहळा थांबवण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर वधू पक्षाने तातडीने परतीचा प्रवास सुरू केला। या घटनेमुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली असून MIDC पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे। प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू आहे। सोडून दिलं आणि पोत चोरीला घेतली यांनी, पोत घेतली यांनी, हे माहीत दुपारूनच झालं। नंतर ज्या वेळेला ब्राह्मणानं पोत मागितली की बा पोत द्या, तर नवरी म्हणते की आईले पोत दिली मी आईच्या ताब्यात, आणि आई म्हणते त्यांना लग्न करायचं नव्हतं, पूर्ण फ्रॉड आहे, प्लॅनिंग केली त्यांनी आम्हाला फसवलं आणि काही कारण करून आज लग्नाच्या दिवशी खूप सारे ऑब्स्टॅकल आणले आणि नवरी घेऊन जायचा प्रयत्न केला। आम्ही कंप्लेंट केलेली आहे, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पूर्ण प्रकरण आम्ही एक्सप्लेन करणार आहे पोलीस स्टेशनमध्ये।